नमस्कार. कीर्तन विश्व आणि विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक मासानिमित्त सुरू केलेल्या या विष्णू सहस्रनाम चिंतन सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत. गेल्या काही दिवसात आम्हाला अनेक प्रतिक्रिया कमेंटच्या रूपात वाचायला मिळाल्या. या मालिकेला आणि एकूणच कीर्तन विश्व चॅनलला आपला जो प्रतिसाद, आपल्या ज्या शुभेच्छा लाभतायत त्या आमच्यासाठी अतिशय मोलाच्या आहेत. तर असंच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब या चॅनलला करत राहा. दुसरं एक महत्त्वाचं, आपल्याला जर काही अन्य धर्म वा पुराण या विषयांवर, संत साहित्य या विषयावर काही विशेष असा प्रवचन भाग, कीर्तन भाग अपेक्षित असेल तर तोही आम्हाला निसंकोचपणे कमेंटच्या रूपात पाठवायला विसरू नका. तर चला आज आपल्या 7व्या सत्राला प्रारंभ करूया. आजच्या भागात आपण विष्णू सहस्रनामातली काही विशेष नामं इथे चिंतनासाठी घेतलेली आहेत. मग या नावांमध्ये हवीर हरी, समितिंजय, शरभ, राम, वैकुंठ, महीधर या नावांचा आपण विचार करणार आहोत. युवा शक्तीच्या युवा मनावर आणि एकूणच सामूहिक जनमानसावर भारतीय संस्कृती आणि परंपरांचे सात्विक संस्कार करणारा एका तपाचा महाप्रकल्प म्हणजे कीर्तन विश्व. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कीर्तनाची परंपरा देशविदेशातील घराघरात नेणाऱ्या या प्रकल्पातील अनेक कीर्तने आपण नित्यनियमाने ऑनलाईन पाहत आहात. या प्रकल्पासाठी अनेक जणांचा आर्थिक हातभारही लाभत आहे. आजच्या प्रवचनाचे प्रायोजक आहेत श्रीमती सुलोचना रवींद्र तारके, राहणार कर्जत, यांनी कैलासवासी रवींद्र भालचंद्र तारके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व डॉक्टर सौ गीता प्रभाकर काळे, राहणार कर्जत, यांनी कैलासवासी मोरेश्वर केशव काळे शास्त्री, कैलासवासी शारदा मोरेश्वर काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे प्रवचन आयोजित केले आहे. कीर्तन विश्वच्या वतीने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होते उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तीर्थक्षेत्री भक्तनिवासातील खोली आपण प्रायोजित करतो आणि तेथे आपल्या नावाची पाटी लावली जाते, त्याचप्रमाणे कीर्तन विश्ववरील कीर्तन प्रायोजित करून आपल्या दातृत्वाची महती लाखो लोकांपर्यंत पोहोचेल आणि या ईश्वरी कार्यास सहाय्य होईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्षातून एक तरी कीर्तन प्रायोजित करावे अशी नम्र विनंती. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. ओंकार माद्यं प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे, नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो नमः.
आपण मागच्या भागामध्ये गरुडध्वजाय नमः या नावापर्यंत आलेलो होतो. त्या पुढचं नाव 356 क्रमांकाचं नाव ते म्हणजे शरभ. ओम शरभाय नमः. नारसिंह वपुषे नमः या नामाच्या अर्थचिंतनाच्या वेळी आपण या शरभाच्या कथेचा एक पुसटसा उल्लेख केला होता. शरभ म्हणजे काय याचा अर्थ आपण आधी लक्षात घेऊ. पृथ्वी तलावर जी प्राणीसृष्टी, मानवेतर प्राणीसृष्टी आपल्या परिचयाची आहे, त्यामध्ये आत्ता उपलब्ध असणाऱ्या प्राणीसृष्टीत सर्वात बलिष्ठ, सर्वात ताकदवान असा प्राणी सिंह मानला जातो. काही ठिकाणी हत्ती तर काही ठिकाणी सिंह, पण हत्तीचंही दमन करू शकेल अशी ताकद सिंहाकडे असल्यामुळे सिंहाला वनराज किंवा मृगेंद्र असं म्हटलेलं आहे. मात्र पुराणात या सिंहापेक्षाही एक बलिष्ठ असा पशु, प्राणी या पृथ्वी तलावर होता असे उल्लेख आपल्याला मिळतात. आज जेव्हा पुरातत्वीय उत्खननातून अनेक प्राण्यांचे सांगाडे, अवशेष, जीवाश्म आपल्याला मिळायला लागलेले आहेत, तेव्हा या पृथ्वीवर या मनुष्यलोकी प्राणी विश्वाचं केवढं वैविध्य दडलेलं आहे हे आपल्याला कळतं. मानव सृष्टीचा विकास होण्याआधी किंवा मानवसृष्टी एकीकडे घडत होती, विकास करत होती, तेव्हा अनेक विशालकाय असे प्राणी, मग आपल्याला डायनॉसॉर, रायनॉसॉर असे अनेक प्राणी, पक्षी नावानिशी, कल्पनाचित्रांनिशी माहिती असतात. असाच पुराण वर्णित एक प्राणी म्हणजे शरभ हा आहे. शरभ म्हणजे ज्याला 8 पाय आहेत. बाकी त्याचं शरीर हे सिंहासारखं आहे, मात्र सिंहापेक्षा अधिक एक ज्याला सोंड आहे असा पशु म्हणजे शरभ. काही ठिकाणी या शरभाला उड्डाण करता येतं, त्याला 2 पंख असतात अशी ही कल्पना मांडलेली आढळते. आपण जर जुन्या काळातली मंदिरं पाहिली, विशेषतः दक्षिण भारतामध्ये असणारी मंदिर शिल्प, या मंदिरांच्या भिंतींवर, स्तंभांवर ही शरभाची शिल्प अंकित केलेली आहेत. खरं तर लांब जायची ही गरज नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक गडकोट किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांवर, बुरुजांवर, तटांवर ही शरभशिल्प आपल्याला कोरलेली आढळतात. हे शरभ म्हणजे यामागची कल्पना अशी आहे की ही जी पूर्ण पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या ज्या अष्टदिशा आहेत, या अष्टदिशांना 8 हत्तींनी आपल्या पाठीवर तोलून धरलेला आहे. या हत्तींना दिग्गज असं म्हटलं जातं. आपण दिग्गज हा शब्द एखाद्या क्षेत्रातल्या धुरंधर व्यक्तिमत्वासाठी वापरतो. ते संगीत क्षेत्रातले दिग्गज आहेत. म्हणजे काय, तर जणू काही संगीताची दिशा त्यांनी आपल्या पाठीवर तोलून धरली आहे, पेलून धरली आहे, इतकं त्यांचं सामर्थ्य आहे. तर पुराणामध्ये ही अष्टदिग्गजांची कल्पना आहे. 8 दिशांचे जसे दिक्पाल देव आहेत, तसे त्या दिशांना धारण करणारे अष्टदिग्गज आहेत. ह्या प्रत्येक गजाची, हत्तीची एक हत्तीण देखील सांगितलेली आहे. संस्कृतमध्ये अमरकोश नावाचा एक कोश आहे. प्राचीन शब्दकोशांपैकी हा एक मानला जातो. या शब्दकोशामध्ये स्वर्गादी वर्गामध्ये आणि दिग्वर्गामध्ये अनेक ठिकाणी ह्या दिग्गजांचा, या संकल्पनेचा आणि त्यांचा नामांचाही उल्लेख आपल्याला मिळतो. मग त्यातला पूर्वेचा हत्ती आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, तो म्हणजे ऐरावत. तर मुख्य कल्पना अशी, या हत्तींच्यावर सत्ता गाजवणारा सिंह आहे, वनराज, मृगेंद्र आहे. त्या दिशा धारण करणाऱ्या हत्तींना जो आपल्या पंजाखाली ठेवतो, आपल्या सत्तेखाली ठेवतो, त्यांचं नियमन करतो, तो सिंह आहे.
म्हणजे असे 8 हत्ती आहेत, तर त्या 8 हत्तींच्या मस्तकावर एक एक सिंह आहे आणि या 8 सिंहांच्या वर एक शरभ आहे. आता काही ठिकाणी ही कल्पना अशी दिसते की 8 हत्ती, त्या 8 हत्तींच्या वर सत्ता गाजवण्यासाठी 4 सिंह. भारताची राजमुद्रा आपल्या निश्चितच डोळ्यासमोर आली असेल. या राजमुद्रेवर हे 4 सिंह आहेत. हे 4 सिंह म्हणजे अष्टदिग्गजांचं शासन करणारे शासक सिंह आहेत. जेव्हा आपण राजाच्या आसनाला सिंहासन म्हणतो तेव्हा हीच कल्पना, हाच आकृतिबंध त्या धारणेमागे आहे. सिंह म्हणजे त्या दिशांवर आधिपत्य गाजवणारी शक्ती, सत्ता. ते 4 सिंह आहेत आणि त्या 4 सिंहांवर पुन्हा एक शरभ सांगितलेला आहे. हा शरभ सिंह आणि हत्ती या दोघांच्या संमिश्रणातून झालेला एक विशालकाय पशु आहे आणि अधिक त्याला 2 पंखही सांगितलेले आहेत. म्हणजे हा आकृतिबंध गरुडासारखे पंख, सिंहासारखं शरीर आणि हत्तीसारखं मुख असा तयार होतो. तर असा शरभ आपल्याला जर याचं चित्र पाहायचं असेल तर नवग्रह चित्र जी असतात त्या नवग्रहांमध्ये काही वेळेला बुध ग्रहाचं आसन किंवा वाहन म्हणून हा शरभ दाखवलेला आपल्याला दिसेल. तर असा शरभ, मग ह्या शरभाच्या मागे काही कथा, काही पौराणिक संकेत दडलेले आहेत. मग शिवपुराणामध्ये हा संकेत हरिहर यातल्या द्वंद्व कथेवर आधारित आपल्याला दिसतो. भगवान विष्णूंनी जेव्हा हिरण्यकश्यपूचं दमन करण्यासाठी अर्धा नर अर्धा सिंह असा नृसिंह अवतार धारण केला, त्यानंतर शिवपुराण, लिंगपुराण या 2 पुराणात कथा येते की काही केल्या नरसिंहाचा रोष शांत होईना. सगळ्या दैत्यसेनेचा संहार केला, हिरण्यकश्यपूचा वध केला, पण तरीही भगवंत शांत होईना. प्रल्हादाने येऊन प्रार्थना केली, तेवढ्यापुरते भगवंत शांत झाले. मात्र प्रल्हाद बाजूला हटल्यावर पुन्हा त्यांचा कोप, रोष हा प्रकट झाला आणि या कोपाग्नीमध्ये अख्खं विश्व होरपळायला लागलं. तेव्हा विश्वाचा हा ताप शांत व्हावा यासाठी सगळ्या देवी देवतांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि मग भगवान शंकरांनी सिंहापेक्षा बलिष्ठ अशा या शरभाचं रूप घेऊन त्या नरसिंहांना शांत केलं. मग शिवपुराणमते शिवानी नव्हे तर शिवांचा प्रियगण असणाऱ्या वीरभद्रांनी हा शरभावतार घेतला. त्या शरभाला काही ठिकाणी आकाश भैरव असंही म्हटलं गेलेलं आहे. मुख्य मुद्दा असा की नरसिंहांचा रोष शांत करण्यासाठी हा शरभावतार धारण केला गेला. मात्र वैष्णव आगमामध्ये याच्याही पुढची एक कथा सांगितली जाते. जेव्हा हा शरभ नरसिंहांवर धावून आला तेव्हा त्या शरभाच्या मनात मी नरसिंहांचं दमन करतोय असा अहंकार उत्पन्न झाला. तेव्हा त्याचं अहंकार, त्याचा गर्व दमन करण्यासाठी भगवान विष्णूंनी म्हणजे नरसिंहांनी गंडभेरुंडाचा अवतार घेतला. म्हणजे नरसिंह, त्यावर शरभ, त्यावर गंडभेरुंड. भेरुंड किंवा गंडभेरुंड हा एक असाच पौराणिक पक्षी आहे ज्याला 2 मुख आहेत आणि त्याचं सामर्थ्य हे शरभाला आपल्या चोचीत किंवा पंजात उचलून तो उड्डाण करू शकतो इतका आहे. म्हणजे मुळात गजापेक्षा सिंह, सिंहापेक्षा शरभ, अशा शरभापेक्षाही बलिष्ठ हा गंडभेरुंड पक्षी सांगितलेला आहे. कर्नाटक राज्याचं राजचिन्ह म्हणून आपल्याला हा गंडभेरुंड पक्षी दिसेल. तर सांगायचं तात्पर्य हे, अनंत फंदींच्या एका फटक्यामध्ये सूत्र सांगितलेलं आहे, एकाहून एक चढी जगामधी थोरपणाला मिरवू नको. या जगामध्ये एक से बढ़कर एक, एकापेक्षा एक अधिक अशा शक्ती असतात. कुठल्याही शक्तीने मी सर्वश्रेष्ठ आहे, मीच अंतिम आहे असा अहंकार बाळगायचा नसतो.
या तत्वाचं प्रतीक म्हणजे ही नरसिंह शरभ गंड भेरुंड कथा म्हणून आपल्याला पाहता येईल. मात्र मुळात नरसिंह, गंड भेरुंड आणि शरभ ही एकाच तत्वाची भिन्न भिन्न रूप आहेत, एकाच तत्वाचे भिन्न भिन्न आयाम आहेत. त्यामुळे यामध्ये किंवा हरिहरामध्ये भेद करण्याची, त्यांच्यामध्ये तारतम्य शोधण्याची खरंच काही गरज नाही. तर अशी ही शरभ कथा. मग त्या शरभरूप भगवंताचं नाव अर्थात ओम शरभाय नमः असं म्हणून एकत्वाने, एकरूपाने ती स्तुती झाली. मात्र भगवतपाद आद्य शंकराचार्यांनी अजून एक शरभ शब्दातला संकेत आपल्याला सांगितला. आपला हा जो देह आहे त्या देहाला आपण म्हणतो शरीर. शीर्यते इति शरीरम. शर असा शब्द आहे. आता गंमत अशी आहे, शर याचा एक अर्थ आपल्याला भाषेतून माहिती आहे, तो म्हणजे बाण, ॲरो सोडला जातो धनुष्याला जोडून. तो आता बाण या शब्दाचा प्रयोग उपनिषदामध्ये शरीर या अर्थी झालेला आहे. जसं प्रश्नोपनिषदामध्ये त्या सगळ्या इंद्रियाधिदेवता एतद बाणम अवष्टभ्य विधारयामहा असं म्हणतात. बाणम, एतद बाणम म्हणजे या शरीराला आम्ही अवष्टभ्य रोखून, रोधून धारण करतो. तिथे ही शर, बाण हे शब्द या शरीराला उद्देशून येतात. किंवा शर या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, तो म्हणजे पाण्यावर जो एक तवंग जमा होतो. अनेक दिवस पाणी साचून राहिलं, साठून राहिलं की एक प्रकारचा तवंग त्याच्या पृष्ठभागावर साचलेला आपल्याला दिसायला लागतो. याला शर असं म्हणतात. आता गंमत अशी आहे, या विश्वाची आदी अवस्था जर आपण पाहिली तर उपनिषद सांगतात हा शर आदी कारण जलावर जो शर साठला, एकत्रित झाला, तिथून जीवन उत्पन्न झालं. बृहदारण्यक उपनिषदात सांगितलेलं आहे. म्हणजे जीवन, या विश्वामध्ये जे घटित होणारं जीवन आहे त्या जीवनाचं पहिलं रूप म्हणजे हा शर म्हणावा लागेल. मग तो पाण्यावरचा शर काय, म्हणजे ज्याला आपण आजच्या आधुनिक जीवशास्त्रानुसार असं मानतो की पहिला जीव हा जलचर होता. त्या जलातून सांद्र साकार होत होत, उन्नयन होत होत आजच्या मानव या अवस्थेपर्यंत तो आला. सिद्धांत काही असो, मात्र या पाण्यावर, जलतत्वावर साचणारा शर हे जीवनाचं एक रूप आहे, फॉर्म आहे, एक साकारता आहे. त्यामध्ये जो व्यक्त होतो, भाती, प्रकाशित होतो. मग ते हे शरीर असो, शीर्यते इति शरीरम, जे शीर्ण होणारे, जीर्ण आणि शीर्ण असे शब्द आपण वापरतो. म्हणजे काय, गळून जाणारे, खंगून जाणारे, नष्ट होऊन जाणारे ते. त्या शरीरामध्ये म्हणजे शरामध्ये किंवा त्या आपावर साठलेल्या शरामध्ये भाती, जो प्रकाशित होतो, जो अभिव्यक्त होतो, तो शरभ आहे. म्हणजे त्या स्थूल शरीरामध्ये प्रकाशित होणारा तो आत्मा म्हणजे शरभ आहे. म्हणून आत्मरूप विष्णूंना शरभाय नमः असं म्हणून नमन केलंय. तर 356व्या क्रमांकाचं शरभ हे नाम आपण पाहिलं. पुढचं जे नाव आहे ते हवीर हरिही हे आहे 359 क्रमांकाचं. आपण मागेच पाहिलंय की एक प्रकारे यदृच्छा, सहज, रँडम पद्धतीने आपण ही नावं निवड करतोय. क्रम असा काही फार विवक्षित नाहीये, पण एक एक श्लोक क्रमांकानुसार जेव्हा पुढे जातोय तेव्हा असे काही वैशिष्ट्यपूर्ण नावं आपल्याला जी आढळतात किंवा ज्या नावांच्या अर्थाविषयी बरेच वेळा गोंधळ असतो, मनामध्ये समजत नाहीत, त्यांचा आपण प्रामुख्याने इथे विचार करतोय. तर असं हे नाव आहे हवीर हरिही. नामावलीतला मंत्र झाला ओम हवीर हरये नमः.
हवी या शब्दाचा अर्थ आहे जे अग्नीमध्ये आहुती रूपात टाकलं जातं ते अन्न, त्याला हविस असा शब्द संस्कृतमध्ये आहे. तो जो स पुढचा आहे हवीच्या पुढे तो विसर्गार्थी. हविही असा मूळ शब्द उच्चारायला धरायला हरकत नाही. त्याच्यावरून पुढे हविर्द्रव्य असाही एक शब्द येतो, आपल्या परिचयाचा असतो काही वेळेला. तर अग्नीमध्ये जो जी आहुती दिली जाते तिचं हरण करणारा, तिचं ग्रहण करणारा म्हणजे काय, तर आपण जी आहुती त्या अग्नीमध्ये टाकतोय. आपण यज्ञ कर्म करतो. यज्ञामध्ये ज्या देवतेसाठी किंवा देवता समूहांसाठी आपण आहुत्या त्या अग्नीमध्ये देतो. मग अगदी साधी गोष्ट आहे, आपल्या घरात वास्तुशांत असते, मग वास्तुशांतीच्या वेळी वास्तोष्पती किंवा ज्या वास्तोष्पती मंडलातल्या विविध देवता आहेत त्यांना उद्देशून ती आहुती दिली जाते. वेगवेगळे यज्ञ, मग गणेश याग, चंडी याग असे केले जातात, तेव्हाही त्या त्या देवतांना उद्देशून हविर्द्रव्य त्या अग्नीमध्ये समर्पित केलं जातं. मग हे समर्पित करत असताना ती जी आहुती, ते जे हविर्द्रव्य आपण अग्नीत दिलंय ते कुठे जातं? आपण स्थूल दृष्टीने पाहिलं तर म्हणून अग्नीत जळून भस्म होत. चार्वाक दर्शनामध्ये याच्यावर फार मोठा आक्षेप कधी काळी घेतला गेला. ते म्हणतात, नास्ति मृत्यु अगोचरः. मृत्यू हा कधी येईल सांगता येत नाही, आणि मृत्यूनंतर काय होईल तेही सांगता येत नाही. मुळात मृत्यूनंतर जीवनाची कल्पना करणंच चुकीचं आहे. त्यामुळे जे काही आहे ते या देहात आहे, त्यामुळे जिथपर्यंत मृत्यू दिसत नाही तोपर्यंत भोग भोगून घ्या, हवं ते करून घ्या. मग असं करत असताना वाटेल ते करा, भोग मिळवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करा. ऋणं कृत्वा घृतं पिबेत. वेळप्रसंगी ऋण काढून घृत म्हणजे तूपही घ्या, मात्र त्याचं हवनात व्यय करू नका, तर ते खाऊन घ्या. हा विरोध यज्ञ संस्थेला केलेला विरोध आहे चार्वाकांनी, की त्या यज्ञामध्ये तूप जाळत बसण्यापेक्षा तूप खाऊन घ्या. ते जे भोग सामग्री, भोग द्रव्य यज्ञात अग्नीत जाळत आहात ते तुमच्या पोटात जाऊ दे. हा आक्षेप आहे एक प्रकारे यज्ञ संस्थेवर. मुळात ही स्थूल दृष्टी आहे की अग्नीत काहीतरी टाकलं जातंय आणि ते जळून खाक होतंय, ते फुकट जातंय. ही स्थूल दृष्टीमुळे झालेली भावना आहे, झालेली धारणा आहे. मात्र या वैदिकांची, या पूर्ण यज्ञ संस्थेची धारणा ज्यांनी समाजात प्रचलित केली, रूढ केली, मांडली, त्या धर्मद्रष्ट्यांची याच्या मागची कल्पना, याच्या मागची धारणा काय होती? यज्ञामध्ये जेव्हा एखादं द्रव्य तुम्ही समर्पित करता हवीच्या रूपात, तेव्हा ते द्रव्य जळत नाही, तर ते त्या देवतेपर्यंत पोचतं. जर तुम्ही सविधी, समंत्रक, योग्य ती शुचिता पाळून ती आहुती दिलेली असेल, भक्तीने दिलेली असेल, तर ती देवता ते स्वतः येऊन ग्रहण करते, अशी कल्पना आहे. त्यामुळे त्या अग्नीमध्ये दिलेल्या हवीचं हरण करणारा जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून त्या हविर्द्रव्याचं हरण म्हणजे हरण या शब्दाचा पुन्हा अर्थ पळवणे असा करायचा नाहीये. हरण, हर, नेणे अशाही अर्थी त्याचा अर्थ लावता येतो. जो कोणी या आहुतीला नेतो आणि त्या देवतांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे अग्नीलाही हविर्हर किंवा हविर्हरीही असं म्हटलेलं आहे. जो त्या आहुती देवतांपर्यंत नेऊन पोचवतो, एक प्रकारे आजच्या भाषेत पोस्टमन आहे अग्नी हा देवांचा.
आणि परमात्मा हा अग्निरूप आहे. अग्नी हे त्याचं मुख आहे, म्हणून हवीर हरिही हे अग्नीचं नाव परमात्म्याला दिलेलं आहे. त्याही पुढे जाऊन जेव्हा हा अग्नी ही आहुती घेऊन जातोय, ती आहुती अग्नीसाठी नाहीये, ती त्या देवतेसाठी. म्हणजे अग्नी फक्त त्या देवतेपर्यंत पोहोचवणार आहे. आता झालं असं की त्या देवतेपर्यंत ते हविष्य पोचलं, ती देवता तरी त्याचा उपभोग घेते का? देवतेने ते ग्रहण केलं, मात्र त्या देवतेच्या रूपात अजून कोणीतरी एक मागे सत्ता आहे जी ते ग्रहण करते. म्हणजे देवतेच्या मागे अजून कोणीतरी एक सत्ताधीश आहे. थोडं आपण आजच्या सामाजिक परिप्रेक्ष्यातून जाणून घेऊया. आपण जेव्हा टॅक्स देतोय, जेव्हा कर देतोय, तेव्हा त्या कराचा पहिला उपभोक्ता कोण? करातून ज्यांना फायदा होतोय तो कोण? तर खरं तर जनतेसाठी त्याचा पहिला उपयोग होतोय. मात्र त्यातला एक भाग हा व्यवस्थेला जातोय, जे स्थितिस्थापक आहेत, जे हे सगळं घडवतायत, ती व्यवस्था टिकवतायत, त्या यंत्रणेसाठी त्यातला एक अंश जातोय. आणि त्यातलाही एक अंश हा त्याच्यावरचा जो शास्ता आहे, नियंता आहे, त्याच्यापर्यंत पोहोचतोय. हे मी कराच्या बाबतीत सांगितलं. आता हीच गोष्ट विपरीत मानल्या गेलेल्या लाच या प्रकरणातही लागू होते. जेव्हा लाच दिली जाते तेव्हा घेणारा कोणीतरी शेवटचा वेगळा असतो, पण ती मल्टिपल लेयर्स मधून, अनेक स्तरातून जाते. आपण यातला विपरीत निगेटिव्ह हा भाग टाकून देऊया. मुख्य भाग काय आहे? हवीर हरिही या नावाचा आपण विचार करतोय. जेव्हा आपण अग्नीत आहुती देतो तेव्हा ती आहुती अग्नी पहिला घेतो, ती त्या देवतेपर्यंत पोहोचवतो. मात्र त्या देवतेच्याही मागे एक दिव्य सत्ता आहे, एक परमात्म सत्ता आहे. आणि खरी भोगता त्या सगळ्या यज्ञाचा अंतिम जो अधिष्ठाता आहे तो परमात्मा आहे, तो विष्णू आहे. हे सगळं त्याच्यापर्यंत जात आहे. म्हणून आपण वारंवार जो श्लोक म्हणतो, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. तुम्ही कुठल्याही देवाला नमस्कार करा, तो शेवटी त्या परमात्मा केशवापर्यंत, विष्णूपर्यंत जाणार आहे. तुम्ही आहुती जरी कुठल्याही देवाला दिलीत तरी ती शेवटी त्या परमात्म्याला जाऊन पोचते. याचं कारण काय आहे? त्या परमात्म्याने घेतलेली ही सगळी रूप आहेत. यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलाम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम. ज्याचा जसा भाव असतो, ज्याचा जसा गुणविशेष असतो, त्यानुसार त्याला त्या त्या देवतेच्या रूपात मीच दिसत असतो. त्यामुळे आपण ज्या देवतांची उपासना करतोय, देवतेचं रूप कोणतंही असो, त्या देवतेच्या रूपामागे जी शक्ती आहे, जी सत्ता आहे, ती त्या परमात्म्याची, ती त्या विष्णूची सत्ता आहे. त्यामुळे कोणालाही नमस्कार करा, शेवटी तो जाणारे विष्णूंपर्यंत. कुठल्याही देवासाठी आहुती द्या, ती जाणारे त्या परमात्मा विष्णूंपर्यंत. म्हणजे काय? एक व्यवहारातला दृष्टांत देतो आणि पुढे जातो. आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जाताना काय करतो? आपण खाऊ घेतो. मग हा खाऊ आपण कोणासाठी घेतला म्हणून म्हणतो? ज्या घरी आपण चाललोय त्या घराचा जो यजमान आहे, मालक आहे, त्याच्यासाठी खाऊ घेतलाय म्हणून आपण तो घेतो. पण आता होतं काय? जेव्हा आपण त्या घरात जातो तिथल्या लहान मुलाच्या हातात तो देतो. खाऊ कोणासाठी आणला? आपण दिला मुलांच्या हातात. बरेच वेळा असं होतं, तो खाऊ मुलंच खाऊन टाकतात, तो त्या मालकाला पोचतही नाही. पण आपण म्हणतोय काय? त्याच्या घरी नेण्यासाठी मी खाऊ घेतला.
आता जरी तो मुलांनी खाल्लेला असला तरी अमुक अमुक व्यक्तीने माझ्यासाठी ही गोष्ट आणली, हा भाव ठेवणारा, स्वीकारणारा कोण असतो? तर ती मुलं नसतात, तर तो यजमान असतो. तशी ही गोष्ट आहे. म्हणजे ह्या सगळ्या देवी देवता हे त्याचे अंश आहेत, जणू काही त्याची मुलं आहेत. त्यामुळे त्या देवतेला जरी काही अर्पण केलं तरी त्याचा अभिमानी, त्याचा स्वीकार करणारा तो सगळ्यांचा यजमान. रामा तू माझा यजमान, मध्व मुनीश्वरांचं पद प्रसिद्ध आहे. सगळ्यां स्वामींचाही स्वामी तो परमात्मा विष्णू आहे. त्यामुळे त्याला हवीर हरिही असं म्हटलेलं आहे. हरी म्हणजे हरण किंवा ग्रहण करणारा. पुढचं नाव 362 क्रमांकाचं नाव आहे ओम समितिंजयाय नमः. समितिंजय महाभारतामध्ये काही ठिकाणी अर्जुनासाठीही हे समितिंजय हे नाव आलेलं आहे. समिती या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातले दोन मुख्य अर्थ, जिथे अनेक लोक एकत्र येतात अशी जागा किंवा असं प्रयोजन. आज आपण सभा समिती असा शब्द वापरतो, किंवा इंग्लिशमध्ये एक समांतर शब्द आहे समिट, मीटिंग, जिथे अनेक लोक एकत्र येत आहेत, एक गेट टुगेदर होत आहे. मात्र मुख्यार्थाच्या दृष्टीने समिती हा शब्द रूढ ज्या बाबतीत झालेला आहे तो म्हणजे एकतर सभा किंवा युद्ध. जो सभा जिंकणारा आहे किंवा जो युद्ध जिंकणारा आहे तो समितिंजय आहे. खरं पाहिलं तर तो परमात्मा आहे, जो जगज्जेता आहे, जगज्जयी आहे, कालजयी आहे. त्याला पुन्हा वेगळं समितिंजय म्हणायचं कारण काय? ही नावं तुमच्या आमच्यासाठी आहेत. त्यामुळे कल्पना अशी आहे की माणसाला ज्याचं काहीतरी अप्रूप वाटतं, काहीतरी विशेष वाटतं, ते सगळे गुण या परमात्म्याच्या ठायी आहेत, हे ध्वनित यातून होत आहे. तुम्ही म्हणाल ते त्या परमात्म्याला लागू होत आहे. अहो समितिंजय असं काय म्हणताय? रणछोड म्हटलं तरी त्याला ते लागू होतं. बरोबर दोन वेगळी नावं आपल्याला इथे दिसतात. समितिंजय म्हणजे युद्ध जिंकणारा, सदैव जो केवळ विजय विजय आणि विजयच मिळवत आला तो समितिंजय आहे, प्रत्येक युद्धात विजयी. अपराजित असं एक नाव आहे भगवंताचं, अपराजिताय नमः. आपण जेव्हा एक एक असं नाव बघतोय त्या एका नावाच्या मिश्राने अजून 2-3 नावंही त्यात होऊन जातात. अजित असं नाव आहे, अजिताय नमः, म्हणजे जो कधी कोणाकडून दुसऱ्याकडून जिंकला गेला नाही असा अजित आहे. अपराजित, अजित, समितिंजय. आणि या उलट त्याला रणछोडही म्हटलं जातंय. कृष्णावतारामध्ये जेव्हा लक्षात आलं की जरासंध सगळीकडून नाकेबंदी करतोय, मथुरेला सगळ्या बाजूनी त्यांनी वेढलेलं आहे आणि आता हे यादवांचं राज्य एकटं पडलंय, बाहेरून कोणाची मदत मिळेल ही शाश्वती नाहीये. लक्षात घ्या, महाभारतामध्ये प्रसंग असा आहे की जेव्हा कुंतीला भेटायला कृष्ण गेले तेव्हा कुंती सुनावतीये कृष्णाला, अरे स्त्रीला आपल्या माहेरचा आधार असतो, पण जेव्हा आमचे वाईट दिवस होते, जेव्हा पांडव लहान होते, वारणावतात दहन करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा मला माहेरचा पाठिंबा नव्हता. हे कुंती कृष्णाला सुनावतीये. पण हे करण्याआधी यादव सत्ता कोणत्या कोणत्या संकटातून गेली त्याचाही विचार व्हायला हवा. खरं तर भगवान श्रीकृष्ण हे उलट सुनावत नाहीत, पण यादवांनी ज्या अनेक संकटांना, आंतरिक आणि बाहेर, अंतर्बाह्य जग आणि मन, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अशी गत त्या यादवांवर होती. कालयवन नावाचा एक फार मोठं सावट या
यादवांवर आलेलं होतं. या कालयवनाला कोणीही पराभूत करू शकणार नाही असं वरदान त्याला मिळालेलं होतं. आणि त्यातही विशेषत्वाने यादवांचा पराभव करण्यासाठी, यादवांचं मानमर्दन करण्यासाठीच हा कालयवन जन्माला आला होता. नव्हे नव्हे त्या संकल्पातूनच गर्ग ऋषींच्या त्या तेजातून याचा संभव झाला होता. त्यामुळे असं कालयवनाचं संकट येतंय असं पाहिल्यावर भगवान श्रीकृष्णाने केलं काय, एका रात्रीत सगळी यादव कुळं, 18 कुळं होती एकूण. यदू हा मूळ पुरुष, मात्र त्याच्या वंशाच्या शाखा होत होत 18 कुळं, आणि ही 18 कुळं एकत्र नांदणं, नांदती ठेवणं. परस्पर मतभेद काही झाले नसतील का? अनेक ठिकाणी पदोपदी मतभेद आहेत, भांडणं आहेत. या यादवामध्ये अंतर्गत यादवी आहे, आणि ज्या यादवीचा शेवटचा परिणाम म्हणजे मौसल पर्व महाभारतामध्ये आपल्याला दिसतं. मात्र एवढे वर्ष या सगळ्यांना एकत्र ठेवणं हे केवढं कर्म कठीण असेल, पण ते भगवान श्रीकृष्णाने करून दाखवलं होतं. ते करणं फक्त त्या भगवंतालाच शक्य होतं. तर एका रात्रीत सगळी मथुरा खाली करून द्वारका वसवली. आणि इकडे आपण निशस्त्र होऊन रणांगणावर उभे राहिले. त्या कालयवनाने पाहिलं आपल्या समोर कुठली सेना नाहीये, एक कोणीतरी गवळ्याचा पोर, हातात हत्यार नाहीये, आणि असा आलाय. एकटाच धावत त्याचा पाठलाग करत हा कालयवन निघाला. आणि अखेर आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे, मुचकुंद ऋषी जे त्रेतायुगामध्ये देवासुर संग्रामामध्ये इंद्राचं सहाय्य करायला भूतलावरून गेले होते, आणि त्यांच्या मदतीमुळे देवांचा विजय झाला. तेव्हा देवांनी यांना वरदान दिलं होतं, तुम्ही श्रांत झालेला आहात, थकलेला आहात, तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही विश्रांती घ्या, निद्रा घ्या. आणि जर कोणी या निद्रेत आपल्या व्यत्यय आणला तर तुमची क्रोधदृष्टी त्याच्यावर पडली तर त्याचं तात्काळ भस्म होईल, असा आशीर्वाद या मुचकुंदना होता. आणि अशा मुचकुंद राजांच्या विश्रांतीस्थळी बेमालूमपणे भगवान कृष्णाने या कालयवनाला आणलं, आणि आजच्या भाषेत काय केलं तर त्याचा गेम केला. अगदी योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी त्यांना आणून असा आभास निर्माण केला की आपणच तिथे झोपलेलो आहोत, लपलेलो आहोत. त्या कालयवनाने मागचा पुढचा विचार न करता त्या झोपलेल्या पुरुषाला लाथ मारली, आणि झोपलेला पुरुष हा मुचकुंद राजर्षी होता. आणि त्याची क्रोधयुक्त नजर कालयवनावर पडली, आणि जो कालयवन कोणाकडूनही पराभूत होणार नव्हता तो या राजर्षीच्या केवळ नेत्र कटाक्षाने दग्ध झाला. या सगळ्या प्रसंगाला अनुलक्षून कृष्णांना रणछोड म्हटलं जातं, की रणांगणातून पळाले. पण मला सांगा, काही वेळेला विजय मिळवायला छोटीशी काही काळापुरती माघार ही घ्यायलाच लागते. हे एक युद्धतंत्र असतं. तात्कालिक स्वीकारलेला पराभव, घेतलेली माघार म्हणजे शेवटची माघार, शेवटचा पराभव नसतो. अखेर यादवांचाच विजय झाला. कालयवनाचं सगळं सैन्य नष्ट झालं. जरासंधाचा 18 वेळा पराभव या भगवान कृष्णाने केला. मात्र हा जरासंध वारंवार जनसमाजाला, यादव कुळांना त्रास देतोय. जिथपर्यंत आपण मथुरेत आहोत तिथपर्यंत हा त्रास देतच राहणार. आणि प्रत्येक वेळी उघडलेली युद्धाची मोहीम ही यादव कुळाची जी सक्षमता आहे, अनेक अर्थी, आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, ती खिळखिळी करतेय. हे लक्षात घेऊन कृष्णाने द्वारका वसवली. म्हणजे ते रण सोडून पळाले नाहीत, तर युद्धाला उत्तम पर्याय, युद्ध कसं टाळता येईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. म्हणजे एका दृष्टीने खरा विजय त्यांचा झाला. त्यामुळे समितिंजय हे नाव फार महत्वाचं आहे. युद्धामध्ये जिंकणारे, प्रत्येक युद्धात, प्रत्येक आघाडीवर ते जिंकले, कुठेही पराभव पाहिलेला नाही.
हीच गोष्ट प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात पाहिली तर तिथेही कुठेही माघार घेतली, पळाले, पराभव झाला असं दिसत नाही. रामोद्वीर नाभिभाषते, एकदा शब्द सुटला आणि एकदा बाण सुटला की माघार घेणं नाही. भगवान राम असोत, भगवान श्रीकृष्ण असोत, प्रत्येक युद्धामध्ये जो संकल्प त्यांनी केला, जे युद्ध त्यांनी आरंभलं, त्याच्यामध्ये अंतिम विजय त्यांचाच झाला. हे लक्षात घेऊन संजय धृतराष्ट्राला गीतेच्या शेवटी सांगतोय. धृतराष्ट्र म्हणाला, अरे तुला बाबा काय उपदेश करतोय ते नाही विचारलं, जय कोणाचा होणार आहे, जय कोणाचा झाला ते मी विचारलंय. तेव्हा संजय जे सांगतोय ते फार महत्वाचं आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीः विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे योगेश्वर कृष्ण आहे, जिथे तो सव्यसाची अर्जुन आहे, तिथेच श्री, तिथेच भूती आणि तिथेच विजय आहे. त्यामुळे समितिंजय हे भगवंताचं नाव आहे. हीच गोष्ट प्रत्यक्ष भगवान नारायणांच्या बाबतीत आपल्याला लावायची झाली तरी ती लागू पडतीये. कुठल्याही युद्धात त्यांनी माघार घेतलेली नाही. प्रत्यक्ष शंकरांशी जरी युद्ध झालं तरी त्या युद्धातही नारायणांनी कधी पराभव पाहिला नाही. असं म्हटल्यावर अनेक शिवभक्त शैव मतानुयायी सांगतात की दक्षाचं रक्षण करण्यासाठी नारायणांनी वीरभद्राशी युद्ध केलं, त्यात पराभव झाला. असं झालेलं नाही. मुळात वीरभद्र आणि नारायणांचा विवाद जो झाला आणि जे विवादाचं पर्यवसान युद्धात झालं, त्यावेळी नारायणांनी आपण ज्याची पाठराखण करतोय तो दक्ष चुकीचा आहे हे ओळखून त्या दक्षाचा तात्कालिक पराभव होऊ दिला. मुद्दामून तिथेही माघार घेतली आणि जेव्हा त्याला त्याच्या केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त मिळालं, दंड मिळाला, तेव्हा त्या दक्षाला भगवान नारायणांनीच मध्यस्थी करून पुनरुज्जीवित करून घेतलं. ज्याला भगवंतांनी अभयदान दिलं होतं त्याला भगवान शंकरांना पुनरुज्जीवित करायला लागलं. याच्यातच सगळं आलं. म्हणजे शेवटचा विजय कोणाचा झाला हे आपल्या आपसूक लक्षात येईल. कृष्णावतारामध्ये भगवान शंकरांशी बाणासुराचा पराभव करण्यासाठी युद्ध झालं. तिथे बाणासुराची बाजू चुकीची होती, त्यामुळे शिवांनी माघार पत्करली. मुख्य मुद्दा काय? समितिंजय. प्रत्येक युद्धात हे विजयी झाले. समिती याचा दुसरा अर्थ सभा असाही आहे. प्रत्येक सभेमध्ये शिष्टाईमध्ये श्रीकृष्ण विजयी झालेले आहेत. लक्षात घ्या, सभा समिती म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो तो महाभारतातल्या कृष्ण शिष्टाईचा. जेव्हा भगवान श्रीकृष्ण मध्यस्थी करण्यासाठी युद्ध होऊ नये याचा प्रयत्न करण्यासाठी कौरव सभेमध्ये गेले. लोक म्हणतील ज्या हेतूने गेले तो हेतू साध्य झाला नाही, मग ती सभा जिंकली असं कसं होईल? मुळात ज्यावेळी या पांडवांची बाजू मांडण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी भगवान कृष्ण त्या उपप्लव्य नावाच्या नगरातून हस्तिनापुरी निघाले, त्यावेळी वाटेत द्रौपदीने त्यांना थांबवलं आणि सांगितलं, कृष्णा अरे शिष्टाई करायला चाललायस, युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करायला चाललायस, मात्र हे करताना हा माझा मोकळा सुटलेला केशपाश लक्षात ठेव. माझ्या वस्त्राला त्या दुःशासनाने हात घातला हा प्रसंग लक्षात ठेव आणि मग काय करायचंय ते कर. त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते म्हणाले, अगं द्रौपदी, वैयक्तिक मानपान, वैयक्तिक अपमान, वैयक्तिक पराभव हे जेव्हा एका विराट विश्वयुद्धाची पार्श्वभूमी पाहतेय तेव्हा मानून त्यात अडकून राहायचं नसतं. तुझा अपराध ज्यांनी केला त्यांच्या स्त्रिया असाच शोक, असंच दुःख करतील यात संशय नाही. मात्र आपण शांतीच्या प्रयत्नात कुसूर केली, आपण कमी पडलो असं होता कामा नये, यासाठी माझा प्रयत्न आहे. म्हणजे
पुढे काय होणार आहे हे भगवान कृष्णाने आधीच ओळखलेलं आहे. ओ तो त्रिकालज्ञ भगवान आहे, सर्वज्ञ आहे. स तू सर्वज्ञ सर्ववित असं उपनिषद त्याला म्हणतायत. त्यामुळे त्याला माहीत नव्हतं असं नाही. मात्र गंमत काय आहे की मानव देहामध्ये आल्यावर जे जे समयोचित आहे ते करणं हा तो मुख्य लीलेचा भाग होता. त्यामुळे सभेमध्ये गेले, बाजू मांडली, कुठपर्यंत आपल्याकडे कमीपणा घेतला, राज्यही नको, केवळ 5 गावं द्या, इथपर्यंत माघार घ्यायची तयारी दाखवली. मात्र या सगळ्या सभेचं पर्यवसान झालं ते की 5 गावं काय, सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनही देणार नाही असं दुर्योधनाने ठणकावून सांगितलं. आणि पुढे कृष्णांनाच पकडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तिथे विराट रूप धारण केलं. कोणाला पकडतोयस ते पकड असं त्या दुर्योधनाला बजावलं. या सभेमध्ये शिष्टाई आजच्या भाषेत फेल गेली असं अनेक लोक ठपका ठेवतात. मात्र ही शिष्टाई यशस्वी झाली. कशी यशस्वी झाली? एक सगळ्यात मोठा पराभव दुर्योधनाचा या सभेत झाला. कसा? नैतिक दृष्ट्या आपण चुकीचे आहोत हे या कुरुराज सभेला ठणकावून कृष्णाने समजावून दिलं. भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण या सगळ्यांचं नैतिक धैर्य या सभेनंतर संपलं की आपली बाजू चुकीची आहे, आपली बाजू अधर्माची आहे हे त्यांच्या मनाने धरलं, स्वीकारलं. आणि या सगळ्या मनोभूमिकेचा उपयोग पुढे महाभारताच्या विजयात झाला. प्रत्यक्ष कर्ण जो अर्जुनाचा दुस्वास करत आला तोही या शिष्टाईनंतर कृष्णांना एकांतात भेटून सांगतोय की तू मला सांगतोयस की मी पांडवांकडे जावं, पण ही माझ्या भूमिकेशी, माझ्या मित्रप्रेमाशी प्रतारणा होईल, मी हे करू शकणार नाही. त्यामुळे हे या युद्धात विजय होणं हे धर्मराजासाठी आवश्यक आहे आणि धर्मासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मला तू पांडवांकडे यावं अशी गळ घालू नकोस, माझ्या कचाने ते शक्य होणार नाही अशी स्वीकृती अंगराज कर्णानेही दिली. तात्पर्य काय? दृश्य रूपात जरी ही शिष्टाई वृथा गेली असं वाटत असलं तरी त्यातून अनेक पुढच्या युद्धासाठी आवश्यक त्या गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे ती सभा, ती समिती ही भगवान जिंकून आले म्हणून ते समितींजय आहेत. पुढचं नाव हे दामोदर भगवंताचं नाव आहे. ओम दामोदराय नमः. समितिंजय ह्या नावाचा क्रमांक 362 होता, तर दामोदर हे नाव 367 आहे. 24 नावामध्येही हे आलेलं आहे. दामोदर या नावाचे 2 मुख्य अर्थ आपल्याला दाखवता येतील. एक अर्थ आहे तो गोकुळामध्ये केलेल्या बाललीलेशी संबंधित आहे. दामन असा शब्द आहे. हिंदी मधला दामन म्हणजे ज्याला पदर म्हणतात तो दामन नव्हे. दामन हा संस्कृत शब्द आहे आणि दाम याचा अर्थ दोरी, दाव असा होतो. मराठीमध्ये जो गुरं ढोरं बांधण्यासाठी असणारं दाव वापरलं जातं, दाव हा शब्द आहे. त्या दाव या शब्दाचा मूळ संस्कृत रूप, मूळ शब्द हा दामन असा आहे. आणि हे दाव म्हणजे दाम ज्याच्या उदरावर आहे तो दामोदर. म्हणजे काय? तर बाळपणी भगवंतानी इतक्या लीला केल्या, अक्षरशः त्या गोपिकांना सळो की पळो करून सोडलं. त्या नवनीत चौर्याचे अनेक प्रसंग घडले. सगळ्या गोपिका येऊन येऊन गाऱ्हाणं या यशोदेला सांगायच्या, हा अवखळ पोर असा थांबणार नाही, असा शांत बसणार नाही. म्हणून अखेर यशोदा मातेनी एका उखळाला नेऊन ह्या कृष्णांना बांधलं. आता जेव्हा बांधत होत्या यशोदा मैया त्यावेळी लीला अशी झाली की दाव्याने
बांधायचा प्रयत्न केला, दावं पडलेलं होतं. ते दावं घेतलं आणि त्या कृष्णांच्या पोटाभोवती आवळून उखळाला बांधलं. मात्र जो परमात्मा भल्या भल्या दैत्यांच्या बंधनात कधी अडकला नाही, नवे नवे शब्दाच्या बंधनात, वेदवाणीच्या बंधनातही जो अडकला नाही, या संसाराच्या बंधनात कधी अडकला नाही, तो या यक्कश्चित दाव्याच्या बंधनात कसा बरं अडकेल? जेवढं दावं वाढवावं तेवढं ते टोकडं पडत जात होतं. भगवंतांनी लीला कशासाठी दाखवली? भगवंताला जे आपल्या तर्कानी, आपल्या प्रयत्नांनी बांधायचा, गोवायचा प्रयत्न करतात, त्यांचे ते प्रयत्न, त्यांचे ते तर्क, त्यांच्या त्या सगळ्या चेष्टा, त्या सगळ्या प्रकारच्या कृतींना शेवटी यश येत नाही. त्या त्रुटीतच राहतात, त्या पुऱ्या पडत नाही. त्यामुळे तुम्ही काही करा, मला बांधणं हे तुमच्याच्याने होणार नाही, शक्य नाही. ही लीला जणू या सगळ्या दामबंधनाच्या लीलेतून दाखवत होते. ते दावं टोकडं पडतंय. शेवटी यशोदा मैया देखील हतबल झाली. आता काय करावं? मात्र आता झाली इतकी लीला पुरे झाली, मैयाची इच्छा पूर्ण करावी ह्या हेतूने बालकृष्णाने त्या दाव्यामध्ये स्वतःला बांधवून घेतलं. ते बांधले गेले असं म्हणता येणार नाही. जो सगळ्या बंधनांच्या पलीकडे आहे त्याला बंधन ते कसलं? मात्र आईचं समाधान व्हावं यासाठी एक आभास निर्माण केला. बद्ध झाले आणि ते दावं त्या पोटावर इतकं काचून बांधलं, घट्ट बांधलं, ते असे घट्ट, म्हणजे आपण घट्टे म्हणतो ना, तसे त्या पोटावर पडले. ते दावं बांधल्यामुळे म्हणून त्या रूपाला दामोदर असं नाव पडलं. ज्या रूपामध्ये, बालरूपामध्ये त्या पोटावर दावं बांधलेलं आहे, गुराचं दावं आहे, आणि असा तो बालगोपाल दामोदर या नावाने प्रसिद्ध झाला. आता दाम या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊ. दाव असं ज्याला म्हणतोय, दाव्याचं एक वैशिष्ट्य आहे. दाव म्हणजे एक चांगली भरभक्कम दोरी असते, घट्ट दोरी असते विणलेली. कारण त्या दोरीने बैल, गाई, म्हशी, रेडे यांना बांधायचं असतं. त्यामुळे त्या दोरीत तितकी ताकद हवी. जर ती बळकट नसेल तर ते दाव तोडून ते जनावर पळायची शक्यता असते. त्यामुळे ते मजबूत हवं. मग त्या दाव विणण्यासाठी अनेक सूत्रांच्या पेढी करायला लागतात. अनेक पेढी एकात एक गुंतवून अखेर हे दाव तयार होतं. हे दाव म्हणजे या जगाचं प्रतीक आहे. हे दाव म्हणजे काय आहे? हे पूर्ण जगत हे दाव आहे. 3 गुणांच्या पेढी, सत्व, रजस आणि तमस, या तिपेढी एकमेकात गोवल्या जातात. आणि असं त्या पेढी गोवत गुंफत हे दाव, विश्वरूप दाव, जगद्रूप दाव तयार होतं. आणि याचे किती वेढे असतात? मुळात 3 गुण. त्या 3 गुणांवर त्रैलोक्याचे वेढे, म्हणजे ज्याला आपण भू भुवहा स्वाहा किंवा स्वर्ग, मृत्यू, पाताळ असं म्हणून ओळखतो, ते त्रैलोक्याचे वेढे त्या दाव्याचे पडलेले असतात. त्यामुळे हे त्रिगुणात्मक, त्रैलोक्यात्मक दाव ज्याच्या उदरामध्ये आहे, सगळं विश्व त्याच्या उदरात सामावलेलं आहे. त्यामुळे दाम या शब्दाचा अर्थ त्रैलोक्य असाही काहींनी करून दाखवलाय. समस्त त्रैलोक्य ज्याच्या उदरात सामावलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी, तो माझ्या अंतरी आत्माराम, तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. हे सगळं ब्रह्मांड त्याच्या उदरात सामावलेलं आहे. दुसरी लीला भागवतातली आठवायची आहे. जेव्हा यशोदा मैयांना शंका आली, आपल्या लल्लाने तोंडात माती घातली, दटावलं, तोंड उघड, पाहू दे मला काय खाल्लंयस ते. आणि त्या बाल कृष्णाने आपलं मुखकमल
उघडलं तेव्हा आत काय दिसलं? अनंत ब्रह्मांड त्यात दिसली. हीच लीला जेव्हा ऋषी मार्कंडेयांनी माया काय आहे दाखवा म्हणून प्रार्थना केली, त्या प्रलयार्णवामध्ये वटपत्रशाही मुकुंदाच्या रूपात ते सगळं विश्व दाखवलं आपल्या उदरामध्ये. दाम या शब्दाचा अर्थ विश्व असा घेऊन ते विश्व ज्याच्या उदरात आहे तो दामोदर या नावाने ओळखला गेला. म्हणून दामोदराय नमः असं त्याला म्हणतात. पुढचं नाव आहे ते ओम गुहाय नमः हे आहे. गुह 383 क्रमांकाचं नाव आहे. गुह हा शब्द गोपन, गूढ, लपलेलं हा भाव दाखवतो. गुह हे स्कंद, ज्याला कुमार कार्तिकेय म्हटलं जातं, शिवपुत्र, त्याचंही एक नाव आहे. आपण जर कधी प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हटलेलं असेल तर त्याच्यामध्ये गुह हे नाव त्याचं आपल्याला आढळेल. योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोनिनंदनः स्कंदः कुमारसेनानी स्वामी शंकर संभवः गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारी रुमापुत्रः क्रौंचारिश्च षडाननः शब्द ब्रह्म समुद्रश्च सिद्धो सारस्वतो गुहः. इथे ते गुह नाव येतं. तर गुह म्हणजे जो लपलेला आहे किंवा ज्याचं स्वरूप प्रकट नाही, कळण्यासारखं नाही, त्याला गुह असा शब्द आहे. मुळात जो या सगळ्या ब्रह्मांडामध्ये नाना रूपात प्रकट आहे तो लपलेला कसा? व आम्हाला जे दिसतंय ते सगळे दृश्य रूपाचे भाग आहे. हे सगळं जग हे नाम आणि रूपात्मक आहे. आम्ही जे पाहतोय ते फक्त रूप पाहतोय, बाह्य आवरण पाहतोय. मात्र या आवरणाच्या आत तो खरा दडलेला आहे. तो कसा दडलेला आहे? तर कदली गर्भ इव असं शास्त्र म्हणतात. कदली म्हणजे केळीचा खांब. केळीचं झाड आपण जर पाहिलं असेल, शुभ कार्यामध्ये दाराच्या बाहेर हे केळीचे खांब उभे केले जातात. त्याचा गर्भ काढायचा आपण प्रयत्न केला, एक एक सोप आपण जर सोलत गेलो, एक एक आवरण त्याच्या बाहेरचं दूर करत गेलो आणि आत काय आहे, आत काय आहे असं जर पाहत गेलो तर शेवटी आत शून्य, एक पोकळी उरते. किंवा हीच गोष्ट कांद्याच्या बाबतीत लावून बघा. कांदा म्हणजे नेमकं काय? एक एक बाह्य आवरण आपण सोलत गेलो तर आत काहीच हातात राहत नाही. तसं या देहामध्ये 5 कोश आहेत, 5 आवरण आहेत. बाहेरचं हे स्थूल देहाचं आवरण म्हणजे ज्याला आपण अन्नमय कोश म्हणतो. या स्थूल देहाच्या आत जो प्राण आहे, श्वासोच्छ्वास, नाड्यांमध्ये वाहणारा प्राण, हे सगळं आहे तो प्राणमय कोश आहे. त्याच्या आत जिथे आपले संकल्प विकल्प नांदतायत तो मनोमय कोश आहे. त्याच्याही आत जिथे आपली जाणीव निश्चयात्मिका बुद्धी राहतेय तो विज्ञानमय कोश आहे. आणि त्याच्याही आत जो भोक्तृभाव आहे, मी भोगताय, मी आनंदी होणार आहे, हा जो भाव, हे जे शेवटचं आवरण आहे तो आनंदमय कोश आहे. अशा एका आत एक एक कोश आपण उलगडत गेलो तरी त्या कोशाच्या आत कोण बसलाय हे शेवटपर्यंत कळत नाही, तो लपलेलाच राहतो. त्यामुळे त्याला गुह हे नाव दिलेलं आहे. ओम गुहाय नमः. गूढ आहे तो गुह आहे. मग कार्तिकेय या अर्थी जर धरलं, ते कार्तिकेयाचं नाव आहे. भगवंतानी विभूती योगात सेनानी नाम अहम स्कंदहा असं म्हणून ती स्वीकृती देऊन टाकलेली आहे. कार्तिकेय हाच मुळात भगवंताचं रूप आहे. म्हणून विष्णू सहस्रनामात मागे काही नावं गेलेली आहेत, आपण पाहिली नाहीयेत, पण स्कंद, स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहनः, याच्यामध्ये स्कंद आणि स्कंदधर अशी भगवंताची नावं येतात.
मुळात स्कंद म्हणजे जो ढळतो तो स्कंद. स्कंद असा धातू आहे. स्कद, स्कंदत, ढळणे, स्खलन होणे. भगवान शंकराचं तेज जेव्हा देवांच्या प्रयत्नामुळे अस्थानी, असमय, अनवसरी स्खलित झालं, ते तेज पुढे अग्नीने ग्रहण केलं, मग ते गंगेमध्ये गेलं, मग शरवणात गेलं. कथाभाग आपल्याला माहितीच आहे. तर ते स्खलित झालेलं तेज, त्या तेजापासून ज्याचा जन्म झाला तो स्कंद ह्या नावानं ओळखला गेला. मात्र हे जे स्खलित होणं आहे ते नेमकं कोणाचं आहे? वरून स्खलित झाला, वरून खाली आला, अवतरला असा कोण? तर तो खरं तर परमात्माच आहे. वरून खाली येणारा, खालून वर जाणारा, हा सगळा जो काही व्यापार आहे, कर्म व्यापार आहे. गमन, आगमन, आकुंचन, प्रसरण, उद्गमन, अधोगमन, ही सगळे जे कर्म क्रियेचे व्यापार आहेत ते सगळे त्याच्या आतच चाललेले आहेत. त्यामुळे स्कंद ही तोच आहे, गुह देखील तोच आहे. पुढचं भगवंताचं नाव हे महीधर हे आहे. ओम महीधराय नमः. 369 क्रमांकाचं हे नाव आहे. मही म्हणजे पृथ्वी. महनीय जी आहे, सगळ्यात विशाल काय, व्यापक अशी जी आहे, तिला मही असं म्हटलेलं आहे. या महीने या आपल्या पृष्ठावर, आपल्या पाठीवर या सगळ्या जीवांना धारण केलेला आहे. आपण जेव्हा सकाळी उठतो, प्रार्थना करतो, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. ही विष्णुपत्नी मही आहे. पृथ्वी, मही, धरित्री, धरणी, वसुंधरा, मेदिनी अशा अनेक नावांनी ही ओळखली जाते. त्यामुळे एक नाव विष्णू सहस्रनामात पुढे येणार आहे, मेदिनीपती. ही मेदिनी, मेदिनीचा पती विष्णू. ही मही पृथ्वी ही या जीवलोकाला धारण करत असली तरी तिला धारण करणारा कोण आहे? धरणीधर, महीधर ही जी नावं आहेत ती नेमकी कोणाची आहे? धरणीधरायनमा असंही एक नाव आहे. सगळ्या जीवमात्रांना जी धारण करते ती धरणी, ती मही. मात्र तिला धारण करणारा कोण आहे? तर तो परमात्मा आहे. भगवंतानी एक नव्हे, दोन नव्हे, 3 रूपात या पृथ्वीला धारण केलेला आहे. ही पृथ्वी कुठे स्थिर आहे? तर एक कथा कालिका पुराणानुसार येते, ही कूर्म पृष्ठावर स्थिर आहे. जेव्हा भगवंतानी अकुपार नावाच्या महाकच्छपाचा, महाकूर्माचा अवतार घेतला, तेव्हा आपल्या पाठीवर ही पृथ्वी धारण केली. वेदान उद्धरते, जगन्निवहते, भूगोल मुद्बिभ्रते, दैत्यम दारयते, बलिम छलयते, क्षत्रक्षयम कुर्वते, पौलस्त्यम जयते, हलम कलयते, कारुण्य मातन्वते, म्लेच्छान मूर्छयते, दशाकृती कृते, कृष्णाय तुभ्यम नमः. असं भगवंताच्या दशावतारांचं वर्णन एका श्लोकामध्ये जयदेवानी आपल्या गीत गोविंदम मध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्येही हा स्पष्ट निर्देश आहे, वेदान उद्धरते. पहिल्या मत्स्यावतारात वेदांचा उद्धार केला. दुसऱ्या कूर्मावतारात काय केलं? जगन्निवहते किंवा जगन्तिवहते असंही काही ठिकाणी पाठ मिळते. मात्र व्याकरणदृष्ट्या जगन्निवहते असा पाठ योग्य आहे. जगत हे सगळं जग म्हणजे थोडक्यात ही पृथ्वी. ईशावास्य उपनिषदामध्ये असं म्हटलंय, यत्किंच जगत्याम जगत. जगती म्हणजे पृथ्वी, आणि त्या पृथ्वीवर स्थिर आणि चर अशी सगळी जीवसृष्टी धारण केलेली आहे.
त्या जगतीला, त्या पृथ्वीला जो वाहतोय, आपल्या पाठीवर वाहतोय. हे सगळं विश्व त्या कूर्म पृष्ठावर आहे, कारण खाली एक विशाल असा महासागर पसरलेला आहे आणि महासागरातून जर या पृथ्वीला वर आणायचं असेल तर कुठल्या तरी जलचर किंवा उभयचर प्राण्याचं रूप आवश्यक आहे. म्हणून ते पहिलं कूर्मरूप घेतलं आणि आपल्या पाठीवर ही धरा आणली. पृथ्वीचा पृष्ठभाग जर आपण पाहिला तर कासवाच्या पाठीसारखाच हा आहे, कूर्म पृष्ठाकार आहे. म्हणून मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा ते कूर्म तिथे आपल्याला सगळ्या आधार शक्तीचं प्रतीक, सगळ्यांना धारण करणाऱ्या शक्तीचं प्रतीक म्हणून मंदिरात दिसत आहे. पहिला महीधर अवतार. दुसरी मही केव्हा धारण केली तर ती वराह रूपाने धारण केलेली आहे. वराह, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोन आदि दैत्य कश्यप आणि दिती यांच्या संयोगातून उत्पन्न झाले. हिरण्याक्षाने ही पृथ्वी पाताल लोकामध्ये नुसती नेऊन ठेवली नाही तर मलावृत करून ठेवली. मल सगळा तिच्या आजूबाजूला लावून कोणी हात लावू नये अशी व्यवस्था करून तिथे ठेवली. तेव्हा वराहाचं रूप घेऊन भगवंतांनी आपल्या दाढेवर ही पृथ्वी उचलून आणली, म्हणून ते महीधर झाले. किंवा संकर्षण, आपण चतुर्व्यूहाची संकल्पना पाहिली. संकर्षण नावाचा व्यूह आहे, त्या संकर्षण रूपामध्ये त्यांनी शेष रूप धारण केलंय. शेष नाग ही भगवंताचीच विभूती आहे, भगवंताचंच एक रूप आहे. लक्षात घ्या, भगवंताला आपल्यामध्ये धारण करण्याची क्षमता भगवंत सोडून दुसऱ्या कोणात असू शकत नाही. त्यामुळे आपण गरुड, शेष हे भगवंताचे सेवक जरी मानत असलो तरी ती भगवंताचीच रूप आहेत, भगवंताच्याच विभूती आहेत. म्हणून त्यांच्या ठाई भगवंताला धारण करण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे या शेष रूपामध्ये आपल्या मस्तकी, आपल्या शीर्षभागी ही पृथ्वी भगवंतानी धारण केली आहे. म्हणून भगवंताला नाव आहे ओम महीधराय नमः. आज त्या महीधराच्या चरणी, धरणीधराच्या चरणी ही वाङ्मय सेवा समर्पित करूया आणि विराम घेऊया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय.